मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। मागण्या मान्य झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगेंचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। नोंदी असलेल्या आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट त्वरित देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात येतोय। आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज जरांगे पाटील साहेब यांना देत आहे। हा खरा सुवर्णक्षण आहे। खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच, आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार कळली या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी घेतलेल्या नक्षत्र महोत्सवाचे उद्घाटन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाषण करतेवेळी पंकजा मुंडे यांनी काही जुने प्रसंग सांगताच खासदार उदयनराजे भोसले गहिवरले आणि त्यांना अश्रू अनावर झाले। त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या राजकीय जडणघडणीत गोपीनाथ मुंडे यांचे योगदान आहे असे मत उपस्थितांसमोर मांडले। मी जे घडलो त्याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर मुंडे साहेबांचा होता। 7वीत असताना वडिलांचे जे छाया हरपली, त्यानंतर धडपडत समाजसेवा करत मुंडे साहेबांची भेट झाली आणि तेव्हापासून एक मार्गदर्शक, एक वडील म्हणा, आणि त्याचबरोबर मित्र सुद्धा, असे अनेक पैलू। नाथांचे नाथ अमरावतीचे शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री सन्मान जाहीर झालाय। अनाथ दिव्यांग मुलांसाठी ते कित्येक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने काम करीत आहेत। 125हून अधिक मुला-मुलींना त्यांनी पालक म्हणून स्वतःचे नाव दिले, त्यांचे पालकत्व स्वीकारले, त्यांचे लग्नही लावून दिले आणि कित्येक निराधाराचे संसार उभे केले। केंद्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सरकार आल्यापासून समाजातील अशा खऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांना पद्म पुरस्कार देण्याची परंपरा प्रारंभ झाली। ती किती योग्य आहे याची प्रचिती शंकरबाबा पापळकर यांच्या पद्मश्रीच्या रूपाने पुन्हा एकदा समोर आली आहे। भाऊ, खूप खूप आपल्याला शुभेच्छा, खूप आपलं अभिनंदन। आपण हे अतिशय उत्तम काम करता, त्याच्यामुळे आज खरं म्हणजे हा सन्मान आपल्याला मिळालेला आहे आणि आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत। आपलं असंच काम पुढे चालत राहावं ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि आपल्याला खूप शुभेच्छा। थँक्यू। नंतर आपण असतात की भेटतो एकदम। आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत। याचे औचित्य साधून अकोला शहरामध्ये 1971 मधील भारत पाकिस्तानच्या युद्धातील साक्षीदार असलेले लढाऊ रणगाडे आणण्यात आले। हे रणगाडे प्रजासत्ताक दिनाला पत्रकार चौकात विराजमान करण्यात आले। देशभक्ती व देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा गौरव आणि त्यांची शौर्यगाथा नव्या पिढीला माहीत व्हावी यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी 1971 मधील युद्धात पाकिस्तान सैनिकांना धडा शिकवणारा रणगाडा अकोला नगरीत आणण्याचा प्रयत्न केला होता। आज या प्रयत्नांना यश आलंय। महाड शहरातील संत रोहिदास नगर परिसरात असणाऱ्या दुबई फॅशन कपड्याच्या दुकानाला काल सायंकाळी रात्री 8:15च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये शेजारी असलेल्या प्लास्टिक मॉलला मोठा फटका बसून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। सातारा पुणे या रेल्वे मार्गांवरील डेमू रेल्वेच्या वाढत्या अनियमितपणामुळे जेजुरी, वाल्हा, नीरा, लोणंद, वाठार आणि सातारा परिसरातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी तसेच प्रवासी नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे।
रेल्वे विभागामार्फत या मार्गांवर गेली 5 वर्षांपासून स्थानिक नागरिकांना करिता डेमो रेल्वे सुरू करण्यात आली होती, परंतु अनियमितपणा आणि विलंब यामुळे प्रवाशांच्या गैरसोयी होऊ लागल्या। याबाबत भाजप कार्यकर्ते सचिन पेशवे, अलकाताई शिंदे यांनी रेल्वे स्थानकात जाऊन डेमो गाडीची पाहणी केली असून रेल्वे विभागाने गाडी न बदलल्यास अथवा वेळेवर न धावल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय। आम्ही आता महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी रेल्वे स्टेशन इथं उभा आहोत। खरं तर गावातल्या काही प्रवाशांची तक्रार होती की जेजुरीला डेमो रेल्वे यायला सुरू झालेली आहे। ती डेमो रेल्वे जी दिली आहे सरकारने, ते सरकार आमचंच आहे, तरीसुद्धा डेमो रेल्वे देताना जरा प्रवाशांचा जर विचार केला असता तर ते योग्य झालं असतं। कारण कोल्हापूरहून येणारी डेमो रेल्वे जेजुरीमध्ये थांबते, पण ती अस्वच्छ असते। त्याच्यामध्ये महिला वर्ग जो आहे तो प्रवास करतो। निर्यावरून कामाला येणाऱ्या महिला वर्ग जास्त आहे, विद्यार्थी वर्ग जास्त आहे आणि त्या विद्यार्थ्यांची सोय अशी होती की रेल्वे लेट येते कारण त्याचं इंजिन खराब असल्यामुळे रेल्वे स्लो येते, त्यामुळे मुलांच्या शाळेला लेट होतं। महिलांना कामावर जाताना दंड बसतो, म्हणजे महिलांचाही कामाचा नुकसान होतं। त्यासाठी प्रशासनाला माझी विनंती असेल की रेल्वे ज्या डेमो रेल्वे दिलेल्या आहेत त्या चांगल्या प्रतीच्या असाव्या आणि जे त्याचे ड्रायव्हर आहेत त्यांना काम करायलाही सोपं जावं। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील भुऱ्या उर्फ कार्तिक वजीरचा लोकशाहीवरची नवी व्याख्या सांगितली आहे। या छोट्या वक्त्याचे हे तडाखेबंद भाषण ऐकून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन केलं। त्याच्या या भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच प्रसिद्ध झालाय। माझे बालमित्र आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना गणतंत्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। खरं तर आज लोकशाही दिन, या लोकशाहीमध्ये बाई पण आयुष्यात माझ्या वर्गात मॉनिटर निवडायचं होतं। सगळे पोरं म्हणाली, पोरं उभा राहा, आम्ही तुला मतदान करू, आम्ही तुझा प्रचार करू असं म्हणून मी उभा राहिलो। दिवसभर माझ्या काढून बिस्किटचे पुढे खाल्ले, पिझ्झाभर चॉकलेट खाल्ले। मला वाटलं आता मीच निवडून येणार। दुसऱ्या दिवशी मतदान होतं, पोरं सकाळीच माझ्या घरी आली, म्हणाली बरं आज मतदान आहे, अंडा खाऊन घाल। माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुळजाच्या कोंबडीचे अंडे चोरले, पोराला खाऊ घातले, मतदान झाले आणि मला फक्त 4च मते पडली। माझ्या वर्गातील पोरगी मॉनिटर झाली, तेव्हापासून मी कानाला खडा लावला, कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही आणि समोर पोरगी असल्या वाटत बिलकुल नाही। प्रजासत्ताक दिनी शांततेचा संदेश घेऊन जेजुरीत येथील मल्हार किशोर पवार हे जेजुरी ते अयोध्या प्रवासाला निघाले आहेत। त्यांचा हा प्रवास नागपूर मार्गे मध्य प्रदेश ते पुढे अयोध्या असा होणार आहे। 53 वर्षीय मल्हार पवार यांनी 3,84,000 किलोमीटरचा सायकल प्रवास करण्याचा ध्यास धरलाय। त्यांनी आतापर्यंत 34,000 किलोमीटरचा प्रवास केलाय। व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असलेले मल्हार पवार यांच्या या ध्येयाला त्यांच्या कुटुंबियांचा खंबीर पाठिंबा आहे। मल्हार किशोर पवार यांच्या पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहेत। 6 डिसेंबर 1995 रोजी आम्ही नेपाळमध्ये एंट्री केलेले। त्यावेळेस लोकसभेचं दुसरं इलेक्शन होतं नेपाळचं, त्याच्यामध्ये एंट्री करत नंतर लहान इटाहरी, जनकपूर, एटोंडा, नारायणगड, मुंगली, काठमांडू आणि येताना चायना रूटने बिरगंज मार्गे इंडियात आलो। नंतर पुढं रक्सौल, मोतीहारी, मुझफ्फरपूर, पाटणा, बक्सर, इलाहाबाद, कानपूर, लखनौ, सीतापूर, रामपूर, बरेली, गाजियाबाद, दिल्लीवरनं सोनीपत, पानिपत, चंदीगड, जम्मू, वैष्णोदेवी पॉईंट ठेवला आणि रिटर्न जर्नी दिल्लीला आलो। तिथून फ्रान्सची कंपनी एअरबस आणि टाटा मिळून हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहेत। यासाठीचा करार दोन्ही कंपन्यांमध्ये झालाय। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही कंपन्यांमधील कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलंय। हे हेलिकॉप्टर व्यावसायिक वापरासाठी तयार केले जाणार आहे। एका वृत्तानुसार मार्केटमध्ये आधीपासून 600 ते 800 हेलिकॉप्टर्सची मागणी आहे। याची निर्मिती वडोदरा येथे होणार असून याआधी टाटा आणि एअरबस मिळून ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती करत आहेत।
देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत हैदराबादचा खेळाडू तन्मय अग्रवाल वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा 501 धावांचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचलाय. तन्मय अग्रवालने अरुणाचल विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अवघ्या 160 बॉलमध्ये 21 षटकार आणि 33 चौकारांच्या मदतीने नाबाद 323 धावा केल्यात. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान तिहेरी शतक करणारा तन्मय हा पहिला खेळाडू ठरलाय. तन्मयने 147 चेंडूत 300 धावा पूर्ण केल्यात. यासोबतच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार लावण्याचा विक्रमही तन्मयच्या नावावर जमा झालाय. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर केवळ तन्मयचं वर्चस्व होतं. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.